ता जाऊन ऐकल्या आता मी इतक्या मारमार मरतय की त्या आमच्या पदराग्याक चेडू असा त्यांचा आहे का असा हा नाहीतर बाई आपल्या पदराग्याक चेडू असा आता नानाचा मोठा झालेला त्याचे हात पिवळे करू होय ही काळजी या बापिया काय एक ना काठी हातात घेतलेली फटपुरी खानार मारलेली काय सुटली काय थकडे मारणार गेले काय ते 4-5 जण असतच गजाले दाजी आबा बाबलो त्या सगळ्यांना घेत आणि मारतात गजाली सगळे मारून झाले काय आठवणीने काय घराकडे येतली आजही सकाळी उठायला गेली अजून योग नाही बघ्या ह्या चढवाक सांगलं वाटता पाणी हडगो 1-2दा पाणी हाडल्या घागर थैसरत आपटल्या आणि बापाशी सारख्या डायपाय वाटेक लागला आजकाल ह्याचे मैत्रिणीत खूप झाले ऐकल्या घरातच पाय लावणार आहे त्याच सकाळी उठला वाईट काहीतरी काम केलं म्हणजे औषधी पण ह्याकडे जाऊन येतोय व छकडे जाऊन येतोय पण ह्याच्याकडे जाऊन येतोय त्याच्याकडे जाऊन येतोय जाग्यावर होणार काय ह्या राहणार नाही चेडू असा नाही आता दोघा येतली बघतय तेव्हा येतात पण हे बापिये का अजून येऊ रे देवा तीच मात्यावर ये दिलो केव्हा होणार येतले कायच बाया कळा नसा झाला पण एकदा बेगी येऊन ऐकल्या येऊन एकदा बेगी अजून कसो अजून गाई सांभाळते गाईंचा दूध जगात सगळ्या विकूचा आणि त्याच्यात आपलो संसार आपलो प्रपंच काय असा तर आपला उदरनिर्वाह करतो हौशी बापाईच्या काळात गाई खूप होते माझ्या काळात गाई कमी जायत चालली आता माझ्या या काळात कमी कसे चालले माझ्या पत्रात नसत्याची घाण सगळे गाई सांभाळतोय ही घाण सांभाळून त्या जीवाक घंट कारण असा कसा सांगत आता कदा कोणती सांगते माझ्या बाईले फक्त पैसो होयो पैसो आणि पोटभर खाऊ आहे फक्त वरुता सांगला म्हणून खाऊन खाऊन कोंबड्यासारख्या सुटला आणि माझो साकाटो झालो काय करतोय पोटासाठी मरा व्हाया
औशी बापाशी लगीन केल्यानी लगीन झाला देवाच्या कृपेने या पोर झाला. आऊ बापू थोडे दिवस झाली आणि आऊ बापू दोघांना ढकलली. पण देवाच्या कृपेने औशी बापाईच्या पुण्याई मग तसा माझा संसार दुखात करलो. सगळ्या काहींचा दूध काढलंय सगळ्यांका होता कोणता कोणता दिवसाचा सगळा पोट करून येईल. आता तोंड बघून उडा असताना फक्त बापा ह्याका मी बघले तेव्हाच सांगलंय बापाशी रे वर दिसता बरा पण याची लक्षणं माका बरी दिसणार नाही. बापू म्हणालो असा नाही असा पर गावाचा नाही लक्ष्मी यावं लागलो. आता रे बापू शेवटी बापूच तरीता सगळा बापाईच्या शब्दावर विश्वास ठेवलोय आणि त्या स्वप्न्या पर्वान स्वर्ग धाडलेले. स्वप्न्या पर्वाची सगळी ही कर्म ही स्वप्न्या पर्व म्हणालो असाने जबाबदार मी म्हणालो काय झालं तर आता इतक्या उठला आपलं म्हणून विश्वासाने सांगता तर करू घालतात काय. लगीन झाला साधारण वरासभर ताटा वयलो पाटार माका केल्या आणि व्यापार झाला आणि आपली जात दाखवून सुरुवात केल्या. माका ठेवू लागला झाकात. आता करतलंय का समजा ह्याच्यावर भांडत राहिलोय तर शेजारी पाजारी माझ्या तोंडात उठतले. सगळेजण हसतले ह्याच्या घरात म्हणतले कायमची जीव दिसा पण मोठी म्हणून काय करतोय मी त्यातल्या त्यात भागून घेतोय. आणि पोर माझा आता मोठा झाला पोराक माझ्या लात दिसता पोर आवडले बापून माझं कायमचीच भांडत असतं. म्हणून मी काय करतोय काय बोलात तर सहन करते आणि उभी होतोय. आता काहीतरी असताला बघूया असा काय गो तुका एक सांगतो काय आपल्या संसारात आपल्या घरात जा असा आपला असा खाऊ व्हायला मी कोणचा दुसऱ्याचा उष्टा उचलून जाता प्रमाणे लक्षात कधीतरी जाणीक गावतलं आपला असा तर बघा विचारण्याची कोणती हिंमत नाही विचारला तरी उत्तर द्यायची ताकद होईल. कधी नाही काय तर हात धोर पाया पडायची तुझी पद्धत बदलली आजपासून बदललं बदलूक लागलं. मागा सांगा मी कसा दिसते तुम्ही बघणारच नाही माझ्या हा दागिने दाखवायचा दागिने बरं दिसतोय पांगुळ बैल कसो मला पांगुळ बैल होता. आता मागा सांगा दागिने मी असा मी तुमका विचारतो का शेजाऱ्यांच्या भावजींक काय विचारतलं भावजी घात कराय पहिलं म्हणून आणि मला तुझी नाक मोडतलं या पांगुळ बैल किती एखाद्यानं मी पहिला बघतो सजयतात काय सजयतो त्या बैलाक सजयल्यानंतर त्याचा जी शोभा येतात तशी तुझ्या दागिने ती अंगावर घातल्या तुझ्या शोभा येते. काय सांगता बघले आणि मका पांगुळ बैलाची आठवण झाली. काहीतरी जर नको बोलत राहूशा अन्न पाण्यातून बाहेर करून टाकतो. या सगळ्यांच्या गजालीक जाय पण तुझ्या वाटते घेऊन नाही काय मगा सांगा काय अजून काय होत्या मात्या दिलो तरी अजून काय होत्या ती काय होते त्या बैलाचा मी काय होतो माका काय कामात हुटकट थोडी आहो. मग माका सांग तुझो भो रोज उठलो भिनभिनाक का त्याचा काम काय दोघा घेऊन जाऊचा आणि दूध काढून सगळा इतकं लोक तुझं बापू घेऊन बापाशीचा नाव वगैरे काढी जाऊ नका सांगान थैतय तुमका तो उद्योग तुका माहिती आहे. दूध काढूचा दूध सगळा होणार ज्याचा त्याका पत्ता करू व्हाया दोघांचा उठतो ह्या तुमका बरोबर होया. आता मी दूध इकून घरा दिलोय बरोबर पेजेतो निवड घो पुढे करू बाय माझे पेजेचो निवड आणि मी एका निसता जेईतच असते काय का सकाळपासून माझे कामं कितके असतात या जे असं काय अंग घर येते सगळ्यांना दिसता चित्र बघल्यानी काय घाण पूर्व तुला सांगतो कोण जयता आणि कोण उपाशी माका सांगा मिया जयता दिसता आणि तुम्ही जयता जाता खडे कारण सुकान असे काय काठी कसे जायचं कारण असला कारण ह्या सगळा माझा आवड आणि या खाद्य ह्या माझा पत्न नाही का कारण काय काय कसं पत्न नाही तर मग सांगा माझ्या पदरा वन्यस काय थोडे माझे
अगो वनवासी मी वनवासी हा समजलं वनवासी. तेव्हा का तुका का हा बाका का हा का खावता आणि घरातली कामं करूची ह्याच्या बाहेर तुझ्या पत्रात काय धावता हो पण माका सांगा घरात काय कामा नसतं हा त्या घरांचा शान मारूक नको वाढवण मारूक नको तर शान वाढवून गायला होतोक नको एकच काम काय काय परत तुम्ही येतल्या या ज्याला काय ना ज्याला काय ना हा आता काय माहिती काय ह्या तुझा रोजचाच संभाषण मला पाठ झाला ना हा 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 त्याच्यात काय ऐकण्यात काय मजा नाही आणि बोलण्यात काय तथ्य नाही हा तेव्हा काय आता सांग काय त्या एकटाच दिसतंय घरात या एक टन ज्या की 10 जणांका घेऊन येऊ काय का कोणाची तर तुला आपण तसा विचार नाही तर कसा तेवढू माझा असा विचारा तर सुद्धा तुमच्यासारख्याच झाला तुमच्यासारख्याच झाला बापूस मी या बापाशी याच्यात कोण जातो 2 कळशे पाणी हाडले वाटे गेला गेला आता खरे आता माका काय पाहिजे बापूस घरा दिलो